माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून कराड उत्तर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. उंब्रज गटात त्यांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करणार असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध गावांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे, अशी ग्वाही उंब्रज जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार संग्रामसिंह जाधव यांनी दिली. वाहगाव तालुका कराड येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कराडचे उपनगराध्यक्ष तसेच सागरदादा पाटील, माजी सभापती प्रणव ताटे, जयवंतराव मोहिते, तुषार पवार यांच्यासह तळबीड गणातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व वाहगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संग्रामसिंह जाधव म्हणाले, आपल्या देशातील सर्व महापुरुषांचं आणि महामानवांचं या ठिकाणी स्मरण करतो. त्याचबरोबर ज्या संतांनी आणि ज्या समाजसुधारकांनी या देशाला आणि या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थाने संस्कार दिले, त्या सर्वांचे या ठिकाणी स्मरण करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते, माजी सहकार मंत्री आणि कारखान्याचे चेअरमन माननीय बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर सागरदादा आणि इतर सर्व उपस्थित सन्माननीय उपस्थित. आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी मला साहेबांच्याकडून किंवा आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडून सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणि साहेबांनी मला ही उमेदवारी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि साहेबांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी जिल्हा परिषदेची स्थापना ही बलवंतराव मेहता कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्यानुसार 1961च्या दरम्यान प्रथमतः तो अधिनियम पास करण्यात आला आणि 62 मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. यामध्ये त्रिस्तरीय रचनेचं त्यामध्ये इन्क्लुजन करण्यात आलं, ज्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा प्रकारचा आपल्या एक ग्रामीण भागाचा विकास हा ज्या त्या ठिकाणच्या लोकांनी करावा, तिथल्या लोक माणसांकडून व्हावा, यासाठी त्या सगळ्या रचनेची स्थापना करण्यात आली होती. आज साहेब तुमच्यामुळे मला ही उमेदवारी मिळाली आणि मला या सर्व भागामध्ये आज प्रचाराच्या निमित्तानं फिरण्याची संधी मिळते. बरेच अनोळखीचे माझ्यासाठी होते, ते आज सर्व ओळखीचे, बरेच आज तो सांगू शकतो की आज बरेच चेहरे त्या मानाने आज ओळखीचे झालेले आहेत. तर तुमच्या माध्यमातून या लोकांची सगळ्यांची भेटण्याचा मला योग होतोय. मी आता रोज नवीन गावामध्ये पंचायत समिती, तळबीड गावामध्ये, विविध गावांमध्ये मी आज फिरतोय. प्रत्येक ठिकाणी गेलं तर कुठल्याही वाडी वस्तीमध्ये गेलं, काही झालं तरी भेटणारा प्रत्येक माणूस साहेबांना सांगतो की हे काम साहेबांमुळे झालं होतं, हा रस्ता इकडे पडलेला आहे, आमच्या मंदिरासाठी साहेबांनी पैसे दिले, हे केलं, इकडच्या कुठल्या एखाद्या पाण्याची सोय केली, बोरची सोय झाली, काय झाली. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण त्या आधी प्रत्येक जण आवर्जून येऊन सांगतात की आज साहेबांच्या माध्यमातून झालेल्या सगळ्या या भागामध्ये जे काही काम आहेत आणि जे काही यामधला विकास झालेला आहे त्याविषयी अगदी माणसं स्वतःहून येऊन प्रत्येक जण नागरिक सांगत असतात की या प्रकारचा विकास साहेबांनी या सगळ्या भागामध्ये केलेला आहे. वाघाव आणि गोंशी ही उंब्रज पासून तर सगळ्यात लांबची गाव आहे, म्हणजे असं कोणी म्हणू शकतं की सगळ्यात शेवटची गाव आहे वगैरे, पण मी या दोन्ही गावातल्या जनतेला अगदी नक्की सांगतो की गाव जरी शेवटचं असलं तर विकास कामाला जेव्हा या गावामध्ये करायची वेळ येईल तेव्हा नंबर तुमचा पहिला असणार आहे. आपली लिस्ट आपल्या सर्व इथल्या माझ्या सहकार्यांना माझी विनंती असेल की आपले जे काय कामाचं एखादी यादी असेल, काय असेल ती रेडी ठेवा, कारण सुरुवात तुमच्यापासूनच करायची आपल्याला. आणि इकडूनच पुन्हा काय असेल तो, कारण पंचायत समिती, तळबीड आणि जिल्हा परिषद उंब्रज गटाच्या माध्यमातून जे काही काम या सर्व भागासाठी करण्याचं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांची जी काही यामध्ये तुमची ज्या प्रकारची डिमांड असेल त्याप्रमाणे ते काम त्यावेळी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अगदी नक्की केलं जाईल. आणि साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे, तुम्ही सर्वांनी जो मला प्रेम देत आहे आज, खरं तर जेव्हा मी फिरतो तेव्हा एक प्रकारचं दडपण येतं किंवा एक प्रकारचं एक हे वाटतं किंवा
साहेबांनी एवढं मोठं काम करून दाखवलं, एवढं मोठे एरिया आपल्याला कव्हर करायचं, एवढ्या मतदारांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, तर खरंच आपल्याकडून ते गोष्ट जमिनीची नाही, पण तुमचं मिळणारं प्रेम आणि तुमच्याकडून मिळणारा पाठिंबा एवढा चांगला आहे की मी ते अगदी सहज सांगू शकतो की पुढचे 5 वर्ष ही गोष्ट यशस्वीरित्या मी करून तुम्हाला दाखवेन आणि साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो नक्कीच करून दाखवेन. एवढंच बोलतोय. संतोष जय हिंद महाराज.